एखाद्या शिक्षकाने ठरवलं तर शाळेचा कसा कायापालट होऊ शकतो हे त्र्यंबकेश्वर तालुक्यातल्या हेवाळी या गावातील केशव गावित या शिक्षकानं दाखवून दिलंय। मी आता जिल्हा परिषदेच्या अशाच एका शाळेमध्ये आहे की जिथे काही मुलं जी आहेत ती शिकत होती आणि अतिशय जी बेताची परिस्थिती, दुर्गम भाग, कोणत्याही व्यवस्था नाही, अशा वेळी केशव गावित नावाचा शिक्षक या ठिकाणी येतो आणि या शाळेचा सगळा कायापालट करतो। आपण जर बघितले तर ही जी शाळा आता आपण बघतोय अतिशय वेगळे पण या शाळेमध्ये बघायला मिळतंय। अगदी ओपन सगळं या ठिकाणी आहे। मुलांना खेळण्याची व्यवस्था आहे, व्यायाम करण्याची व्यवस्था आहे, अभ्यास करण्यासाठीची व्यवस्था आहे। अगदी 365 दिवस ही शाळा भरते आणि 12 तास मुलांना या ठिकाणी शिकवलं जातं। अतिशय इथले जे मुलं आहेत ते वेगळे पण त्यांच्यामध्ये बघायला मिळतंय। दोन्ही हाताने लिहितात, त्यानंतर संविधान त्यांचं पाठ आहे, अनेक पाढे त्यांचे मोठाले पाठ आहेत। ज्या शिक्षकांनी या मुलांना हे सगळं ज्ञान दिलं ते केशव गावित आपल्यासोबत आहे। कसं हे सगळं साध्य केलं? कारण 2016 साली तुम्ही इथे नियुक्त झालात आणि अतिशय बेताची परिस्थिती, कोणत्याही व्यवस्था नाही, अशा वेळी आदिवासी मुलांना शिकवणं किती जिकरीचं होतं आणि कसं साध्य केलं हे सगळं यश? खरं म्हणजे माझी घरची परिस्थिती सर्वात मोठं कारणीभूत ठरली की मी ज्या परिस्थितीतून आलेलो आहे। मी नोकरीच्या आदल्या दिवसापर्यंत हमाली म्हणून काम केलेलं आहे आणि नंतर नोकरीला ह्या गावामध्ये रुजू झालेलो। हे सर्व मुळामध्ये माझ्या गावामध्ये रस्ता आणि विजेची सोय झालेली आहे 2016 सालामध्ये। माझी नियुक्ती झाली 2009 मध्ये। एकंदरीत 7 वर्ष माझा 8 किलोमीटरचा प्रवास पायी होता आणि हे विद्यार्थी जशी माझ्या घरची आर्थिक परिस्थिती होती त्याच पद्धतीची परिस्थिती ह्या गावामध्ये प्रत्येक पालकांची प्रत्येक विद्यार्थ्याची होती। तर सारखी परिस्थिती असल्यामुळे मला वाटले की इथं काहीतरी काम करावं आणि त्याच काळामध्ये मी MPSCची तयारी करत होतो। मला आलेल्या अडचणी ह्या विद्यार्थ्यांना येऊ नये म्हणून 2016 या वर्षापासून मी 365 दिवस शाळा भरवायला सुरुवात केली। हे सर्व कार्य करत असतानाच सर्वात मोठं सहकार्य आमचं जिल्हा परिषद शिक्षण विभाग, शाळेचा शोध लावला सर्वप्रथम त्यावेळेचे आमचे गट शिक्षण अधिकारी माननीय श्री भास्करजी कनोज साहेब। हे काम करत असतानाच मी काम करत गेलो, परंतु शाळेची माहिती त्यांना कळाली आणि तेव्हापासून बाहेर शाळेबद्दलची माहिती मिळाली। हे सर्व करत असतानाच पाया रचला गेला होता, परंतु जे मंदिर आहे मंदिराची उभारणी करण्यासाठी गिव्ह वेलफेअर ऑर्गनायझेशन या संस्थेचे अध्यक्ष माननीय श्री रमेशजी आई हे आल्यानंतर मात्र मंदिराची उभारणी व्हायला सुरुवात झाली। शाळेला लागणाऱ्या भौतिक सोयी, शाळेला लागणाऱ्या विद्यार्थ्यांना लागणाऱ्या शैक्षणिक सुविधा, ह्या सर्व सोयी सुविधा माननीय अय्यर साहेबांनी आम्हाला पुरवायला सुरुवात केली आणि हेच करत असताना विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेत वाढ व्हायला सुरुवात झाली। सुरुवातीला गावकऱ्यांची मानसिकता आणि गुणवत्तेतून बदललेली मानसिकता हा बदल व्हायला सुरुवात झाली। त्यांच्या गुणवत्तेमध्ये तुम्ही नक्कीच वेगळेपण देखील आणलंय आणि काय आहे म्हणजे 2 हातांनी मुलं लिहितात आहे, आम्ही ऐकतोय की त्यांचं संविधान पाठ आहे, कसं हे मुलं करणं शक्य झालं? खरं म्हणजे मुलांना आनंददायी शिक्षण दिलं जातं। 365 दिवस शाळा भरते, 12 तास शाळा भरते, पण 12 तास कुणालाही वाटत नाही की 12 तास भरते। विशेष म्हणजे बालवाडीचे विद्यार्थी पहिलीला येण्याच्या आधी प्रगत असतात। सर्व विद्यार्थी 2 भाषेमध्ये 2 वेगवेगळ्या एकाच वेळेला 2 वेगळ्या पेजवरती लिहू शकतात, 2 उदाहरणं सोडवणार, 2 पाढे वेगळे लिहिणार। संविधानाचे अनुच्छेद जे आहेत ते अनुच्छेद मुलांना सर्व बऱ्यापैकी त्याची माहिती आहे आणि त्याचबरोबर गोपालन, शालेय परसबागेतून भाजी, 2 वेळचं जेवण, गिव्ह वेलफेअर ऑर्गनायझेशन संध्याकाळचं जेवण, सुट्टीच्या वेळेचं जेवण त्याच्यामार्फत मिळते आणि ह्या सर्व गोष्टी कौशल्य आधारित शिक्षण, ग्रामपंचायत आहे, ग्रामपंचायतचं सहकार्य, शिक्षण विभागाचं सहकार्य, ग्रामस्थांचं सहकार्य, ह्या सर्व गोष्टी घडून आल्या आणि त्याच्यामुळेच गुणवत्तेत वाढ व्हायला सुरुवात झाली। आज कुठेतरी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे या ठिकाणी आले, शिक्षण मंत्री आले, एक छोट्याशा गावामध्ये ते आले आणि तुमच्या शाळेचं आज लोकार्पण होतंय, काय आनंद? खरं म्हणजे इतिहास होता ह्या परिसरामध्ये। आत्तापर्यंत राज्य शासन म्हणजे माननीय मुख्यमंत्री, माननीय उपमुख्यमंत्री साहेब ह्या परिसरामध्ये लाभलेले नव्हते। एक शाळेच्या रूपाने जो आज आम्हाला परिसरालाच पूर्ण आनंद मिळणार आहे तो अद्भुत आहे। आम्ही खूप एक्साइट झालेलो आहोत की आदरणीय संवेदनशील राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री आमच्या शाळेच्या नूतनीकरणासाठी
लोकार्पण सोहळ्यासाठी येत आहे, ही आमच्या गावकऱ्यांसाठी, आमच्या परिसरासाठी खूप मोठी अभिमानाची बाब आहे. तुम्ही मोठ्या मेहनतीनं ही शाळा उभारली, तुम्हाला लोकसहभागही मिळाला, तर आता सरकारकडनं काय अपेक्षा आहे की आणखी काय इथं तुम्हाला बळ देणं गरजेचं आहे? सरकारकडनं अपेक्षा काही मला वाटते की हे जे काही उभारणे आहे हे एक मॉडेल तयार करतोय आम्ही. शाळेचा विकास करता करता गावाचा विकास करणं. आपण उदाहरण बघतो, गावाचा विकास झाल्यानंतर शाळेचा विकास होतो, परंतु इथं आहे की शाळेचे आधी डेव्हलपमेंट केली आणि नंतर गावाचा विकास आहे. मी नक्कीच एक मॉडेल तयार करतोय. मला मॉडेल तयार करण्यासाठी अजून वेळ हवाय, एक साधारणतः 4 ते 5 वर्ष हवंय की जेणेकरून माझे विद्यार्थी त्यांच्या स्वतःच्या पायावरती उभे राहतील आणि त्याचबरोबर गाव पण सस्टेनेबल होईल. याच्यासाठी मला दुसरी काही अपेक्षा नाही की अजून मला कायमचं 5 वर्ष इथं ठेवावं आणि ज्या माझ्या संकल्पना पूर्ण आहेत त्या इथं मला पुरेपूर राबवण्यासाठी मला सहकार्य मिळालं. त्याच्या पुढचा प्रश्न तुम्हाला विचारतो की तुम्ही ही जी संकल्पना राबवली की 365 दिवस शाळा, 12 तास शाळा भरवली जाते, एकीकडे इंग्रजी माध्यमाचं कौतुक सगळेजण करताना दिसत आहेत आणि अशामध्ये तुम्ही एक वेगळेपण जपलं आणि मुलांना एक वेगळं ज्ञान आज तुम्ही देताय. खरं तर हा पॅटर्न जिल्हा परिषदेने राज्यभर राबवणं गरजेचं आहे. त्या दृष्टीने देखील तुम्ही काही देणार का शासनाला? नक्कीच सर्वांनी राबवायला हवा, परंतु पॅटर्न सारखाच नसावा. तिथली भौगोलिक परिस्थिती काय आहे त्या सर्व गोष्टींचा अभ्यास करून इथलं ह्या शाळेमधून घेण्यासारखं काय आहे आणि तिथून नवीन देण्यासारखं काय आहे, तर त्या गोष्टी जर एकत्र केल्या तर नक्कीच त्या ठिकाणी पॅटर्न राबवू शकतो. याच्यासाठी मी संपूर्ण सहकार्य द्यायला तयार. नक्कीच आपण बघितलं तर एखाद्या शिक्षकाने ठरवलं तर एक वेगळी शाळा निर्माण केली जाऊ शकते. मुलांचे कलागुण जे आहेत त्यांना वाव दिला जाऊ शकतो. जिल्हा परिषदेच्या या शिक्षकानं घडवलेला खरं तर हा इतिहास आहे असं म्हणावं लागेल.